जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आता 6:30. आपण चाललो शॉपवरती. ऑलरेडी लेट झालं आहे. आज ते संडे शॉपवरती कस्टमर पण जास्त असतात, त्यामुळं शॉप तर लवकर ओपन करायलाच लागतं. आता निघालो शॉपवरती. तुम्हाला दाखवतो आज शॉप कसं आहे, माझं काय रोल आहे, काय काम करतो शॉपवरती. ऑलरेडी लेट झालं आहे. मार्केटला जायचं होतं पण मार्केटला झालंच नाही. खाली उशिरा झोपलो होतो ॲक्च्युअलमध्ये. तेव्हा झोप बिलकुल नव्हती, त्याच्यामुळे मार्केटला तर काही गेलोच नाही. तुम्हाला दाखवतो शॉपवरती काम कसं असतं, काय असतं. एक भाजी विक्रेत्याची लाईफ डेली ब्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर भेटू शॉपवरती, तुम्हाला दाखवतो सर्व. तर शॉप पूर्ण लावून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. कस्टमर पण चालू झालेले. मॉर्निंग टाईम संडे टाईमला कस्टमर पण जास्त असतात. आणि साहेब बसतात शॉपवरती. असं आहे की 2 दुकानं आपली अल्ट्रावाईडमध्ये तुम्हाला दाखवतो. आणि हे पण आपण लावतो. मी इथे टाटा घेऊन बसतो. काय कस्टमर वगैरे होतील की मी तुम्हाला दाखवतोच. किती कस्टमर होतात, काय होतं. आज संडे आहे पण मेन गोष्ट एखादंच असल्यामुळं जास्त कस्टमर तर काय आज होणार नाही. त्यातल्या त्यात बघू काय होईल ते बेस्ट. ऑप्शन तर होतील जास्त, नाही असं नाही, मिनिमम तरी. बघू आता काय होतं काय नाही. घरनं तयार होऊन आलेलं आहे. शॉपवरती आलं आगून. आता डिलिव्हरीला जायचं. कस्टमर चालू आहेत. आज एखादंच असल्यामुळे काय एवढे कस्टमर नाही. मी बसलेली आहे. सगळं शॉप आपलं. ही आपली गाडी. मार्केटला वगैरे हीच गाडी असते. हॉटेलची माणसं त्यामुळे गाडीची गरज तर पडते. भाडं नाही ते आपलं उलट नशीब. कारण इम्पॉसिबल आहे की भाड्याची गाडी करून एवढा माल आणणं. आणि आपलं डेली मार्केट असतं, रोजच्या रोज मार्केटला जायलाच लागतं. हॉटेल्स वगैरेचे माल असतात, त्याच्यामुळे मार्केटचा काही ऑप्शन नाही आहे. तो परत फ्रेश होतो, हात वगैरे धुतो, हातपाय धुतो. कारण शॉप म्हणून मातीचे वगैरे राहतात. कपडे चेंज करतो आणि परत जायचं आपल्याला सिटीत आज जायचं दगडूशेठला. चालेल तर मग दगडूशेठच्या आज तुम्हाला पण दर्शन करवतो. भेटूच. तर आत्ता घरी येऊन तयार वगैरे झालं आहे. आता जायचं सिटीमध्ये. आत्ता टाईम तुम्हाला सांगतो 1 वाजून टाईम घरात. इथे पण आपली ब्रिजाच 1 चालू झालेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, पाऊस पण पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. रेनकोट वगैरे घेतलेला आहे. ॲक्टिव्हवरती जाणार सिटीत, दगडूशेठला जायचं आहे. चला तर मग जाऊ सिटीमध्ये जाऊ, बघू 1-2 कामं आहे, करत ना करत. पावसावरती डिपेंड आहे. पाऊस आला की ते ओलं नको वाटतं, चिकचिक नको वाटतं, त्याच्यामुळे डिपेंड आहे. आता काम होतात नाही होतात ती बघाच पुढं तुम्ही. तर आत्ता आपण आफ्टर रोडला आहे, संतोष बेकरी. संतोष बेकरी. वातावरण 1 नंबर झालं आहे भाई. वातावरणाचं नाद नाही. एक जण येतात, त्यांची वाट बघतोय. मग सिटीत जाऊ, दगडूशेठला जाऊन येऊ. बरेच मन झाले, ऑलमोस्ट बघितलं ना. 1-1.25 वर्ष झाले गेलोच नाही. समोरून जाणं होतं पण आतमध्ये मंदिराच्या आत जाणं होतं ना. तर आज टाईम काढला. संडे पण होता, टाईम काढला. संडेला एवढं टाईम भेटत नाही, पण आज टाईम काढला. म्हणला दगडूशेठला जाऊनच येऊ. एक जण येतात, त्यांची वाट बघतोय. ते आले की निघणार आहे. पावसाचा काहीच भरोसा नाही आहे. मध्येच पडतोय, मध्ये ऊन येतंय, पाऊस येतोय, ऊन येतंय, तेच चालू आहे कंटिन्युअसली. गाडी पण अवतार झालं आहे गाडीचं. पहिली गाडी वॉशिंग करायला लागणार. गाडी वॉशिंग करून घेऊ संध्याकाळी जाताना, घरी जाताना. परत संध्याकाळी शॉपवरती पण जायचं आहे. अजून काही खाल्लं नाही, सकाळपासून नाश्ता नाही, काय नाही. आज एक तर आषाढी आहे, एकादशी. तर बघू, होपचं तरी काहीतरी जर सकाळचं मिळालं बाहेर तर ठीक आहे, नाही तर मग घरी जाऊनच. अदरवाईज दुसरा ऑप्शन नाही आहे. सगळ्यात मोठी एकादशी आणि एकादशी पकडायची असते, चांगलं असतं पकडलेलं. तसं नॉर्मल उपास तर पकडतो, नाही असं नाही, पण मोठी एखादं असल्यामुळे आज पकडायलाच सांगितली आहे. त्यामुळे मग भेटू आता सिटीत. बघू काय होतं आहे काय नाही. ट्रॅफिक तर लागणच, एवढं नाही लागायचं, लागेल मिनिमम तर ट्रॅफिक लागतं. गर्दी आहे. काय माणूस काय करणार. एवढी गर्दी आहे, आज जावं का ना हा विचार पडला आता. गर्दी बघायला मोकर भरलेत.
सगळीकडे लाईन आहे, सगळीकडे लाईन आहे, कंटिन्युअसली लाईन चालू आहे. डेक्कनला आलेलं जिम खाना चौकात बघू शकता. थांबलं थोडंसं काम होतं, ते काम झालेलं आहे. आता निघालो इथनं घरी, झोप आलेलं आहे. खाल्लं वडे खाल्लेले, साबुदाणे वडे खाल्ले, कारण उपास आहे आज. जाऊन भाई पहिलंच भाई खाणार आहे, कपडे चेंज करणार आहे, जे झोपणार आहे ना. संध्याकाळी 8-10 वाजताच उठायचं. नाही पण दुकानात जायचं आहे, 8 वाजेपर्यंत झोपणार आहे मी. तर वैताग आलेलं आहे, झोप नाही झालेलं. काल पण दिवसभर वैतागलेलं आहे, त्यामुळे मग काय ऑप्शन पण नाही आहे दुसरा. त्यामुळे झोपणार घ्यायचं. तिथे तुम्हाला दाखवतो, जर कुठे थांबलो परत कोण भेटलं तर मग तुम्हाला दाखवतो. इकडे ह्या साईडला मित्रमंडळी भरपूर आहे, पण भेटलं दाखवणार तुम्हाला. गर्दी भाई, नुसती गर्दीच गर्दी. गर्दीशिवाय पुण्याला काहीच नाही. तर आत्ता 8:20 झालेले आहेत. शॉपवरती जायचा टाईम झाला आहे. टाईम म्हणजे तसं तर काही नाही आहे, 8:30पर्यंत आपण शॉप बंद करायला घेतो. 8:20 झालेले आहेत आत्ता. चाललं आपण शॉपवरती. तुम्हाला दाखवतो आता बंद करताना किती आवरायला लागतं, काय काय भरून ठेवायला लागतं. सगळा माल आपण भरून ठेवतो, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 1 तास तरी मिनिमम लागतो. आणि त्यात पण कस्टमर पण चालू असतात, त्यामुळे थोडं जास्त वेळ लागतो. तुम्हाला दाखवतो शॉपवरती आता बंद करताना कसं असतं, सकाळी लावताना कसं असतं. तुम्ही आता डेली बघसालच, आपण डेली ब्लॉग टाकणार न चुकता. इन केस जर काही इमर्जन्सी आली, नाही टाकता आला तर सॉरी. पण आज तुम्हाला दाखवणार की शॉप बंद करताना कसं असतं, लावलेलं कसं असतं, किती माल भरून ठेवायला लागतो, किती ट्रे भरतात, किती उचलायला लागतं, किती पोती उचलायला लागतात, किती झाकायला लागतं, ते सगळं तुम्हाला समजेलच. मी दाखवतो, पण प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी दाखवायचा. ब्लॉग मग खूप जास्त मोठा होईल, तर मी शॉर्टमध्ये टाकेल थोड्या क्लिप्स, तर तुम्ही समजून घ्या. शॉपवरती आलेलं आहे, फुल पाऊस चालू आहे. खायला घेतो, मला सगळं बघून झालेलं आहे. आता अजून पोती